बहुचर्चित वक्फ सुधारित विधेयक बुधवारी लोकसभेत सादर करण्यात आले। केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी विधेयक सादर करताना अनेक गंभीर मुद्दे सभागृहात मांडले। यावेळी त्यांनी तत्कालीन यूपीए सरकारवर गंभीर आरोप करताना आम्ही हे विधेयक आणले नसते तर वक्फ बोर्डाने संसदेवरही दावा सांगितला असता, असे विधान रिजिजू यांनी केले। वक्फ सुधारित विधेयक लोकसभेत सादर करण्यापूर्वीच त्यावर काँग्रेस सदस्यांनी आक्षेप घेतला। के.सी. वेणुगोपाल यांच्यासह काही सदस्यांनी संयुक्त संसदीय समितीच्या शिफारशींसह सुधारित विधेयक सादर करता येत नाही असा मुद्दा त्यांनी मांडला। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यांचा मुद्दा खोडून काढत मंत्रिमंडळाने शिफारशींवर विचार करून सुधारित विधेयकाला मंजुरी दिल्याचे स्पष्ट केले। शहा यांच्या स्पष्टीकरणानंतर रिजिजू यांनी विधेयक सादर केले। यावेळी बोलताना त्यांनी यूपीआयच्या काळातही वक्फ कायद्यात सुधारणा झाल्याचे सांगितले। तसेच यूपीआयच्या काळात दिल्लीतील 123 जागा वक्फ बोर्डाला दिल्याचे आरोपही त्यांनी केले। या जागांमध्ये काही सरकारी जागांचाही समावेश होता। संसदेच्या जागेवरही वक्फचा दावा होता, अशी धक्कादायक माहितीही रिजिजू यांनी यावेळी दिली आहे। अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचा, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।